अजितदादांच्या निधनानं जालन्यात 3 दिवसाचा राज्य दुखवटा, सर्व शासकीय कार्यालय बंद. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं दिनांक 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत 3 दिवसाचा राज्य दुखवटा जाहीर केलाय. या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालय 28 जानेवारी रोजी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो त्या सर्व ठिकाणी या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. राज्य दुखवट्याच्या काळात कोणतेही शासकीय, निमशासकीय किंवा सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असा स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांनी काढला असून संबंधित सर्व विभाग प्रमुख, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, तहसील कार्यालय व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अजितदादा पवार यांच्या निधनानं राज्यानं एक अनुभवी व विकासाभिमुख नेतृत्व गमावलं असून जालना जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय.